नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर. आपण पाहत आहोत महाभारताचा महासंग्राम. मागील भागात आपण पाहिलं दुर्योधन कर्णाजवळ चिंता व्यक्त करत होता. आजही न मिळालेल्या यशाला तूच सेनापती म्हणून जबाबदार आहेस असा आरोप त्याने कर्णावर केला होता. कर्णाने आपली बाजू मांडत कृष्णासारखा बलाढ्य सारथी अर्जुनाला लाभल्यामुळेच आपल्याला विजय मिळत नसल्याचे कारण सांगितले. त्यावेळी दुर्योधनाने कर्णासाठी मद्रराज शल्य हा कृष्णा इतकाच तुल्यबळ सारथी आणून देण्याचे कबूल केले. आता पाहूयात पुढे. दुसऱ्या दिवशी पहाटे कर्ण कौरव शिबिरात आला तेव्हा दुर्योधन आनंदाने पुढे आला. कर्ण रथाखाली उतरताच तो म्हणाला, कर्णा, तुझं इच्छित सफल झालं. कसलं? मद्रराज शल्यांनी तुझं सारथ्य करण्यास मान्यता दिली आहे. युवराज, आता माझ्या पराक्रमाबद्दल चिंता करू नका. चल कर्णा, मद्रराज तुझी वाट पाहत आहेत. कर्ण दुर्योधनासह शिबिरात प्रवेश करता झाला. आसनावर बसलेला मद्रराज उठलाही नाही. तो बसल्या आसनावरूनच कर्ण व दुर्योधन यांच्याकडे पाहत होता. कर्ण शल्याच्या समोर आला. मद्रराज, अंगराज कर्ण आपल्याला वंदन करतोय. सूतपुत्र राधेया, तुझा विजय असो. शल्याने बसल्या जागेवरून कर्णाचे स्वागत केले. कर्णाने दुर्योधनाकडे पाहिले. कर्णाच्या चेहऱ्यावर उठलेला अपेक्षित संताप पाहून आनंदाने शल्याने विचारले, राधेया, माझं संबोधन आवडलं नाही वाटतं. शल्यराज, राधेय म्हणून घेण्यात मी धन्यता मानतो, पण त्या नावानं हाक मारण्याचा अधिकार फार थोड्यांना आहे. तेवढी जवळीक आपली नाही. तो आपला अधिकारही नाही. ठीक, सूतपुत्र म्हणूनच यापुढे तुला मी हाक मारीन. झालं? मी सूतपुत्र आहे, तसाच अंग देशाचा अधिपतीही आहे. हा अंगराज कर्णा ती उपाधी आहे. राज्य देऊन कोणी राजा होत नसतं. तसं झालं तर सारेच राजे होतील, कुलवंत होतील. शल्यराज, कर्ण खडगावर हात ठेवीत म्हणाला. शल्य आसनावरून एकदम उठला. कर्णाच्या दृष्टीला दृष्टी भिडवत तो म्हणाला, खडगावरचा हात मागे घे. कर्णा, माझं सारथ्य हवं असेल तर माझं अप्रिय बोलणं तुला ऐकून घ्यावंच लागेल. त्याच अटीवर मी तुझं सारथ्य मान्य केलं आहे. आणि लक्षात ठेव, शूद्रांच्या भावनेला मी किंमत देत नसतो. कर्णाने आश्चर्याने दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधनाच्या डोळ्यात आर्जव उमटले होते. तो म्हणाला, मित्रा, शल्यराज म्हणतात ते खरं. माझ्यासाठी एवढं तू सहन कर. तुझ्या संतापाला माझ्यासाठी आवर घाल. कर्णाने आवंढा गिळला. ठीक आहे, कर्ण म्हणाला. शल्यराज, तुम्ही माझं सारथ्य करता यात मला धन्यता वाटते. कृष्णापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या आपल्या सारथ्याचा अनुभव घेण्याला मी उत्सुक आहे. त्यासाठी मी आपली दूषणभूषणावह मानेन. कर्ण, दुर्योधन, शल्य शिबिराबाहेर आले. कर्णासाठी शल्याने खरोखरच एक सुरेख रथ सिद्ध केला होता. तो रथ अवलोकन करून महारथी कर्णाने रथाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातली. एकाग्र चित्ताने सूर्याचे स्मरण करून तो शल्यराजाला म्हणाला, शल्यराज, प्रथम आपण रथारूढ व्हावं. शल्याने दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधन शल्याला म्हणाला, हे मद्रेशा, कर्णाच्या दिव्य रथाचं तू सारथ्य कर. तुझं पाठबळ असेल तर कर्ण धनंजयाला सहज जिंकील. दुर्योधनाची आज्ञा स्वीकारून शल्य रथावर आरूढ झाला. त्यापाठोपाठ कर्ण रथारूढ झाला. शल्याने वेग हाती घेतले आणि रथ रणभूमीकडे चालू लागला. कर्ण स्तब्ध असलेला पाहून शल्य मागे वळून म्हणाला, हे सूतपुत्रा, युद्धाच्या कल्पनेनं घाबरला तर नाहीस? अद्याप सूर्योदयाला खूप अवधी आहे. तोवर निर्णय बदलला तर सांग. मी तुला आनंदानं शिबिरावर नेईन. त्यातच तुझं हित आहे. संयमपूर्वक कर्ण म्हणाला, शल्यराज, आज रणांगणावर मी माझ्या धनुष्याला प्रत्यंचा जोडीन. तेव्हा तुला माझं शौर्य दिसेल. माझ्या दर्शनानं आज पांडव भयभीत झालेले तुलाच दिसतील. ते पाहीपर्यंत थोडी उसंत घे. त्या बोलण्याचा शल्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो मोठ्याने हसला. कर्णाने विचारले, हसायला काय झालं? माझा पराक्रम सिद्ध करण्याइतकं निश्चित माझं बाहुबल आहे. राधेया,
मृगेंद्राची आणि कोल्ह्याची गाठ पडल्यानंतर कोल्हा जिवंत सुटल्याचं मी ऐकलं नाही. महाधनुर्धर अर्जुन भेटेपर्यंत त्या वल्गना चालतील बरं. शल्यराज, तुम्ही माझे सारथी आहात. सारथ्य मी करतोच आहे आणि अपमानही. त्या एकाच अटीवर मी सारथ्य स्वीकारलं आहे. कर्ण उद्विग्धपणे हसला. न राहून तो म्हणाला, आपण मद्रराज ना. त्या देशाच्या कीर्तीनुसारच आपण वागत आहात. ज्या देशामध्ये व्यसन श्रेष्ठ मानलं जातं, अनिती हीच नीती मानली जाते, पापाचरण हाच तिथला धर्म आहे, त्या मद्र देशाचे आपण सुपुत्र. आपल्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणंच चूक. तसं नाही हं. काही वेळा चांगल्या गोष्टीही मला सांगता येतात. एकदा समुद्र तीरावर एक संपन्न वैश्य राहत होता. शल्यराज, मला कथा ऐकायची नाही. रथ हाका. रथ नीट जाईल, त्याची चिंता नको, पण कथा तर ऐक. शल्य सांगू लागला. त्या वैश्याच्या घराशेजारी असलेल्या एका झाडावर एक कावळा राहत होता. वैश्याघरचं उच्चिष्ट खाऊन तो भलताच माजला होता. एकदा मानसरोवराकडे जाणारा एक हंस त्या झाडावर विसावला. त्या हंसाला पाहून वैश्यपुत्र थट्टेनं कावळ्याला म्हणाले, बाबा रे, या हंसापेक्षा तूच आम्हाला श्रेष्ठ वाटतोस. परान्नावर वाढलेला तो मूर्ख कावळा, त्याला ते खरेच वाटलं. त्याने सरळ हंसाला उड्डाणाचं आव्हान दिलं. हंस हसून म्हणाला, बाबा रे, खरंच तू श्रेष्ठ आहेस, ते आम्हाला मान्य आहे. पण कावळा कुठला ऐकायला, तो म्हणाला. ते उड्डाणानंच सिद्ध झालं पाहिजे. कावळ्याच्या मूर्ख आग्रहास्तव हंसानं पंख पसरले आणि आकाशात झेप घेतली. कावळा त्याच्या पुढं नाना तऱ्हेने उडू लागला. हंस राजगतीने उड्डाण करीत होता, पण समुद्र लागला. समुद्राचा काठ दिसेनासा झाला. कावळ्याच्या पंखातलं त्राण कमी होत होतं. लाटांवर हेलावणारा तो सागर पाहून त्याचं बळ खचत होतं. शेवटी कावळा अगदी पाण्याच्या पृष्ठभागावरून थकलेले पंख फडफडवीत जाऊ लागला. हंसानं विचारलं, कावळ्या, तू अनेक उड्डाणं दाखवलीस, पण या उड्डाणाचं नाव नाही सांगितलंस. असं पंखांनी पाणी फडफडवीत पाण्यावरून चालल्यासारखं उड्डाण करणं अलौकिक आहे. या उड्डाणाचं नाव काय? कावळा प्राणभयानं म्हणाला, हे उड्डाण नाही, ही माझी दैवगती आहे. माझ्या मृत्यूनंच माझ्या पापाचं प्रायश्चित्त मला घडेल. हंसाला कावळ्याची दया आली. आपल्या पंखावर कावळ्याला घेऊन हंसानं त्याला परत त्याच्या ठिकाणी आणून सोडलं. कथा संपून शल्य म्हणाला, कौरवांच्या अन्नावर वाढलेला तू कावळा, तुला ही कथा सांगणं आवश्यक होतं. शल्यराज, हंस ते की जे बुडणाऱ्याला आपल्या पंखावर तोलतात, पहिलं तीरावर नेऊन सुरक्षित पोहोचवतात. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी कावळा असे नाही, पण त्याचबरोबर बुडत असलेला वाचवणारा हंस मला दिसत नाही. कर्णाचा रथ युद्धभूमीवर आला. तेव्हा वृषसेन चक्रधरांनी त्याचे स्वागत केले. कर्णाचा आशीर्वाद घेऊन वृषसेन आपल्या गटाकडे चक्रधरासह गेला. पूर्वेला उजाडू लागले होते. कर्णाने सेनेची पाहणी केली. तोवर तेथे दुर्योधन येऊन पोहोचला. सूर्योदयाबरोबरच कर्णाने युद्धाला सुरुवात केली. कर्णाचा रथ आपल्या सेनेला आपला पराक्रम दाखवून उत्साहभरित करीत रणांगणावर संचार करीत होता. त्याच्या रूपाने रणांगणावर सूर्य प्रकटल्याचे भासत होते. अचानक शल्यराजाने रथाला गती दिली. रथ भरधाव सुटला. शल्याने रथ त्वरेने का हाकारला याचा विचार करणाऱ्या कर्णाला त्याचे उत्तर गवसले. त्याच्यासमोर युधिष्ठिराचा रथ येत होता. शल्याने त्या रथासमोर आपला रथ थांबवला. युधिष्ठिराच्या सुवर्णमय ध्वजावर नंद उपनंद नावाचे 2 मृदंग लावलेले दिसत होते. युधिष्ठिराकडे बोट दाखवीत शल्य म्हणाला, कर्णा, हा बघ प्रथम पांडव, ज्येष्ठ कौंतेय. कर्णाच्या मुखावर स्मित उमटले. तो प्रथम पांडव, ज्येष्ठ कौंतेय, मग मी कोण? कर्ण शल्याला म्हणाला, शल्यराज, रथ वळवा. मला याच्याशी युद्ध करायचं नाही. मला फक्त अर्जुन हवा. राधेया, या युधिष्ठिराला पाहून पण शल्याला पुढे बोलायचा अवसर मिळाला नाही. एक बाण घोंगावत आला आणि जेथे कर्णाचा हात रथाच्या कडेवर विसावला होता त्यापासून थोड्या अंतरावर रुतून बसला. कर्णाने संतापाने पाहिले. युधिष्ठिर प्रत्यंचेला दुसरा बाण जोडीत होता. कर्णाची नजर वळताच तो उच्चारावाने म्हणाला, सूतपुत्र कर्णा, मी तुलाच पाहत होतो.
आज तुझा वध करून तुझी युद्धपिपासा मी नष्ट करीन. युद्धाला तयार हो. युधिष्ठिराच्या शरवर्षावाला कर्ण सहजपणे उत्तर देत होता. बराच वेळ दोन्ही वीर एकमेकांना पराभूत करण्यासाठी झुंजले. शेवटी कर्णाने युधिष्ठिराचे धनुष्य तोडले, त्याचे रक्षक मारले, सारथी मारला आणि युधिष्ठिराचा रथ उद्ध्वस्त केला. त्या कर्णपराक्रमाने भ्यालेल्या युधिष्ठिर नजीक आलेल्या दुसऱ्या रथाच्या आश्रयाने पळून जाऊ लागलेला पाहताच कर्ण त्वरेने धावत जाऊन त्या रथावर चढला. युधिष्ठिराच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, युधिष्ठिरा, निश्चिंत मनाने परत जा. ही युद्धभूमी आहे. द्यूतपटाइतकी ती सोपी नाही. रण हे तुझं क्षेत्र नव्हे. परत या युद्धभूमीवर पाऊल टाकू नकोस. टाकलंस तरी माझ्यासमोर येऊ नकोस. कर्ण समाधानाने रथातून उतरला आणि परत आपल्या रथावर चढला. कर्ण पराक्रमाने चकित झालेल्या शल्याने विचारले, कर्णा, अरे त्या युधिष्ठिराला सोडलंस तेच बरं केलंस. तू त्याला सोडशील असं वाटलं नव्हतं. शल्यराज, मी कावळा नाही, राजहंस आहे असं मला वाटू लागलं आहे. शल्यराज, अर्जुनाचा रथ गाठू दे. त्या रथाला भिडण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. मध्यान्ह उलटली तरी रणांगण तसेच चालू होते. कर्ण पराक्रमाने पांडवसेना अस्थिर बनली होती. युद्धाचा निर्णय लागत नव्हता. असंख्य वीरांच्या विखुरलेल्या प्रेतातून युद्धाचा धुमाकूळ चालला होता. रथांच्या आणि बाणांच्या आवाजांनी कान बधीर होत होते. हत्तींच्या पायांनी भूमिकंप पावत होती. कपिध्वजांकित अर्जुन रथ शोधित असता कर्णाचा रथ थबकला. मध्यान्ह टळत आली होती. गदाचिन्ह धारण केलेला भीमाचा रथ समोर येताना दिसला. तो पाहताच कर्ण शल्यराजाला म्हणाला, शल्यराज, भीम चालून येतोय. आपला रथ बगल देऊन बाजूला काढा. भीमापुढं निभाव लागणार नाही म्हणून. मला अर्जुनाला गाठायचं आहे. त्याचं नाव कशाला घेतोस? भीमाच्या दर्शनानं एवढं गडबडीत व्हायला होतं तर अर्जुनाचं नाव घेतोस कशाला? शल्यराज, ते क्षणभर गृहीत धरा, पण त्याचबरोबर आपण माझं सारथ्य करीत आहात हे कृपा करून विसरू नका. रथ बाजूला घ्या. शल्याने रथ वळवला. कर्णाचा रथ वळत आहे हे पाहताच भीमाने आपल्या सारथ्याला सावध केले. भीमाच्या रथाला गती लाभली आणि भीमरथ कर्णाच्या रथाला आडवा येऊन थांबला. भीमाने आवाज दिला, कर्णा, भिवून पळून जात होतास? अरे, कौरवांचा सेनापती ना तू. कर्णाने तशा स्थितीत एक श्वास सोडला. कर्ण भीमाला पाहत होता. त्याचे बाहू स्फुरण पावत आहेत. वीरश्रीने ज्याच्या चेहऱ्यावरचे तेज शतपटींनी वाढले आहे असा तो शक्तिशाली भीम पाहून कर्णाचे नेत्र तृप्त झाले. त्याचे कवच रुधिराने डागळले होते. नेत्र आरक्त बनले होते. दाट वनातून मत्त गजराज वृषशाखा मोडीत बाहेर यावा तसा तो रणांगणावर भासत होता. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी प्रतिज्ञाबद्ध होणारा हाच एक पांडव. द्रौपदीच्या शीलरक्षणार्थ यानेच कीचकाचा वध केला. भीमाचे दर्शन म्हणजे साक्षात पुरुषार्थाचे दर्शन असे कर्णाला वाटले. कानाजवळून घोंगावत गेलेल्या बाणाने कर्ण भानावर आला. त्याने पाहिले, भीम शरवर्षाव करीत होता. कर्णाने आपल्या बाणांना हात लावला. भीम कर्ण प्राणपणाने लढू लागले. जणू रणभूमीवर साक्षात अग्नी आणि सूर्यच प्रकटले होते. कर्ण प्रतिकारापुरतेच बळ वापरीत होता, पण भीम प्राणपणाने लढत होता. भीमाच्या आघातांनी कर्ण थकत होता. भीमाला कसा आवर घालावा हेच कर्णाला कळत नव्हते. कर्ण थकत आहे हे ध्यानी येऊन भीम अधिक उत्साहभरीत होऊन लढत होता. एक उग्रबाण सणसणत आला आणि कर्णाच्या खांद्यात रुतला. त्या वेदनेने कासावीस होऊन कर्णाने रथाच्या हस्तकक्षेचा आधार घेतला. शल्य चिंतातूर होऊन म्हणाला, कर्णा, रथ माघारी नेऊ? आपल्या डाव्या हाताने रुतलेला बाण काढीत कर्ण म्हणाला, नको. साराच इच्छा सफल होतात असं नाही. या भीमाच्याच हातून ते होणार असेल तर होऊ दे. कर्णाने आपले धनुष्य उचलले आणि परत युद्धाला सुरुवात केली. त्याचवेळी मध्यान्ह टळू लागलेली होती. भीमाला आवर घालण्यासाठी कर्ण आपल्या प्रत्यंचेला हात लावित असतानाच त्याच्या कानावर हाक आली, मित्रा, अंगराज. युद्धाच्या कोलाहलातून उठलेली ती आर्त हाक ऐकून कर्णाने मागे वळून पाहिले. दूरवरून चक्रधर हात उंचावून येत होता. चालताना अडखळत होता.
आपला रथ सोडून पायी येणारा चक्रधर दिसताच कर्ण शल्याला म्हणाला, शल्यराज रथ वळवा. हौस पिटली? शल्यराज तू माझा सारथी आहेस, मी सेनापती आहे, मुकाट्यानं रथ वळवा. कर्णाचे ते रूप पाहून शल्याने रथ वळवला. रथ वळलेला पाहताच भीमाने आवाज टाकला, भ्याडा, रणातून पळून जातोस? उद्युक्तपणे हसून कर्णाने उत्तर दिले, आपल्यासारख्या पराक्रमी योद्ध्यासमोर कोण टिकेल? भीम काय म्हणाला ते कर्णाला ऐकू आले नाही. रथ वळला होता. चक्रधर जवळ येताच कर्णाने रथ थांबवला. रथाखाली उडी टाकून तो धावत चक्रधराकडे गेला. चक्रधराच्या चेहऱ्यावर वेदना प्रकटली होती. त्याच्याजवळ जात कर्णाने विचारले, मित्रा, अंगराज दुःशासनाचा वध झाला. कोणी केला? ज्याच्याशी युद्ध करीत होतास तोच भीम. दुःशासनाचा वध करून तोच आला होता. ते सांगण्यासाठीच आलास? आणि तुझा रथ कुठे आहे? तिकडं. मित्रा, दुःशासनाचा वध विचित्रपणे झाला. बोल. दुःशासन भीमाच्या गदप्रहारानं रणांगणावर पडला असता भीम त्याच्याजवळ गेला. अत्यंत विकल अवस्थेत पडलेल्या दुःशासनाला द्रौपदीच्या वस्त्राला कोणत्या हातानं स्पर्श केलास म्हणून विचारलं. त्या प्रश्नानं सावध झालेल्या दुःशासनानं तशा स्थितीतही आपला उजवा हात उंचावला आणि म्हणाला, हाच तो हात भीमा, हाच तो हात. ज्या हातानं मी सहस्त्र गायींचं दान केलंय, हाच तो हात. ज्यानं खड्गच पेललं, रमणींच्या वक्षस्थळांना स्पर्शलं. याच हातानं याज्ञसेनीचे केस मी तुम्हा सर्वांदेखत ओढले. नाही भीमा, या हातांनी कधीही परघरच्या उच्छिष्टांनी लिप्त झालेली पात्र विसरली नाहीत. हाच तो विजयी हात. दुःशासनाच्या उत्तरानं अधिकच क्रोधिष्ठ झालेल्या भीमानं दुःशासनाच्या छातीवर पाय देऊन तो उंचावलेला हात आपल्या बळानं उखडून काढला आणि छातीवर बसून आपल्या नखांनी दुःशासनाचं वक्षस्थळ विदारून सर्व वीरांदेखत भीम त्याचं रक्त प्याला. कर्णाच्या अंगावर शहारे आले. मित्रा, जातो मी, म्हणत चक्रधराने पाठ फिरवली आणि कर्णाचे नेत्र उभ्या जागी विस्फारले गेले. चक्रधराच्या पाठीत उभी कुऱ्हाड रुतली होती. चक्रधराने 4 पावले टाकली आणि तो पालथा पडला. कर्ण धावला. चक्रधराला आपल्या हाताने सावरीत तो ओरडला, मित्रा, हा पाठीत वार कोणी केला? चक्रधराने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दुःशासनाला वीरशय्या देत होतो. त्याच्यावर शेला झाकीत असता कोणीतरी मागून हा वार केला. कर्णा, हे रणांगण खरं नाही. इथं धर्माला नीतीला अवसर नाही. इथं धर्माची वल्गना चालते, कृती अधर्माचीच असते. भीष्म, द्रोण, साऱ्यांची कथा तीच. या रणभूमीत तुला यश नाही. मित्रा, सावध राहा, जप, मी जातो. बोलता बोलता चक्रधराची मान कर्णाच्या मांडीवरून कलंडली. कर्णाला श्वास घेणेसुद्धा जड वाटत होते. डोळ्यात भरलेल्या अश्रूंमुळे चक्रधर दिसत नव्हता. कर्णाने डोळे पुसले. तो सावकाश उठला. चक्रधराकडे पाहत त्याने आपल्या कमरेचा शेला काढला. तो चक्रधरावर झाकून कर्ण आपल्या रथाकडे आला. रथावर चढत तो म्हणाला, शल्यराज, या रणभूमीपासून रथ दूर न्या. निदान या क्षणी तरी मला या रणभूमीकडे पाहणार नाही. शल्याने कर्णाचा रथ सरळ शिबिराकडे नेला. कर्णाचा रथ रणभूमीतून शिबिराकडे गेला. हे कळताच दुर्योधन शिबिराकडे आला. कर्ण मंचकावर विसावला होता. शिरस्त्राण बाजूला ठेवले होते. मंचकावर मस्तक ठेवून डोळे मिटून कर्ण बसला होता. शिबिरात प्रवेश करताच दुर्योधन म्हणाला, मित्रा, तू घायाळ होऊन आलास असं कळलं म्हणून मी आलो. नाही युवराज, मी ठीक आहे. थोडं थकलो आहे, एवढंच. कर्णाच्या दंडावरच्या घावाकडे पाहून दुर्योधन म्हणाला, निदान लेपन तरी करून घ्यायचं होतंस. सारेच घाव लेपण्यानं बरे होत नसतात युवराज. काही घाव आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहतात. अंगराज, काल नकुल तुझ्या हाती सापडला होता? हो. आणि त्याला सोडून दिलंस? हो. आज युधिष्ठिरही तुझ्या हाती मिळाला होता म्हणे? हो. त्यालाही सोडून दिलंस? हो. भीमानं तुझा पराभव केला? हो. दुर्योधनाचा संताप प्रकट झाला. हो काय कर्णा? शत्रू हाती सापडतो आणि तू त्याला सोडून देतोस? त्यांना मारून काही युद्ध थांबणार होतं? मारून नाही, जिवंत पकडून. दुर्योधन म्हणाला, कर्णा, द्रोणाचार्यांना मी एकच विनंती केली होती. मला युधिष्ठिर हवा होता. जे आचार्यांना जमलं नाही ते तू केलं होतंस. मला युधिष्ठिर हवा होता.
हे माहीत असूनही तू त्याला सोडून दिलंस. तो तुझ्या हाती मिळाला असता तर युद्ध कसं संपलं असतं? कर्णाने विचारले. निश्चित संपलं असतं, दुर्योधन म्हणाला. कर्णा, या रथात यश नाही हे मला स्पष्ट दिसू लागले. तो युधिष्ठिर सापडला असता तर मी त्याला परत दूताचं आव्हान दिलं असतं. त्या दूतलंपटानं ते मान्य केलं असतं. दूतातला विजय आमचा होता. पांडव परत वनवासाला गेले असते. दुर्योधनाचे ते भाषण ऐकून कर्णाला हसू आवरले नाही. दुर्योधनाने रागाने विचारले, का? खोटं वाटतं? शकुनींच्या साह्यानं. युवराज, कर्ण थकल्या आवाजात म्हणाला. एका दूत्याचा केवढा भयानक परिणाम झाला ते पाहत असता दुसऱ्या दूताचं स्वप्न बाळगता. पांडव वनवास भोगायला जातील आणि 12 वर्षांनी परत हेच रण उभं राहील. पण ते झुंजायला एक माणूस तरी राहील का? त्याची मला पर्वा नाही. पृथ्वीतलावर त्यावेळी 2च जीव असले तरी चालतील, एक मी आणि दुसरा युधिष्ठिर. त्यासाठी पृथ्वीनाश उभारण्याची माझी तयारी आहे. युवराज, तुम्हाला युद्धातून हवं तरी काय? कुरूंचा सेनापती हे विचारतो. अंगराज, मला विजय हवा, निखळ विजय हवा. दुर्योधनाने उसंत घेतली. पण तो विजय तुमच्या हातून मिळेल असं वाटत नाही. युवराज, माझ्या निष्ठेवर तुमचा भरोसा नसेल तर हे सेनापतीपद तुम्ही दुसऱ्याला द्या. मी त्यात अपमान मानणार नाही. मित्रा, मी रागानं म्हणत नाही. युवराज, मी पितामहांसारखा क्षत्रिय थोडाच आहे की ज्यानं शस्त्रसन्यास घ्या म्हणताच अपमान मानावा. बोलून चालून मी सूतपुत्र. तुमच्या विजयासाठी मी हवं ते सोशीन. अखेरपर्यंत कोणाच्याही हाताखाली तुमच्यासाठी लढेन. लढता लढता मरून जाईन. दुर्योधन त्या शब्दांनी गहिवरला. कर्णाला मिठी मारीत तो म्हणाला, असं बोलू नकोस मित्रा. निदान तू तरी बोलू नकोस. तुझ्याविना आलेल्या विजयापेक्षा तुझ्यासह मी आनंदानं पराभव स्वीकारीन. तुला वगळून मला कोणत्याच विजयाचं मोल नाही. कर्णाच्या मिठीतून बाजूला होत दुर्योधन वळला. जाता जाता म्हणाला, तू विश्रांती घे, मी रणभूमीवर जातो. दुर्योधन गेला. कर्णाने आपला किरीट उचलला. शल्याला तो म्हणाला, शल्यराज चला. राधेया, हवी तर विश्रांती घे. आता विश्रांतीला थारा नाही. रणभूमीखेरीज ती इतरत्र लाभायचीही नाही. कर्ण, शल्य रथारूढ होऊन चाललेल्या युद्धात सामील झाले. कर्ण अर्जुन रथ शोधित होता. पण त्या रणधुमाळीत अर्जुन रथ दृष्टीस पडत नव्हता. सूर्य पश्चिमेकडे झुकला असता कर्ण रथाला एक रथ येऊन भिडला. कर्णाने पाहिले. तो अश्वत्थामा आला होता. तो उच्च रावाने म्हणाला, कर्णा, उत्तर दिशेला तुझ्या पुत्राला अर्जुनानं गाठलंय. दिवसभर कर्ण ज्याचा शोध घेत होता तो अर्जुन उत्तरेला वृषसेनाला भिडला होता. अद्यापही सूर्यास्ताला बराच अवधी होता. कर्णाने अर्जुनाचा रथ गाठण्याची आज्ञा शल्याला दिली. शल्यराजाने तत्परतेने रथ वळवला. कर्णाचा रथ भर वेगाने दौडत होता. रणांगणावरून गडगडाट करीत वायुवेगाने येणारा रथ पाहून युद्धामध्ये गुंतलेले वीर क्षणभर युद्ध विसरून भावचकित मुद्रेने त्या रथाला वाट करून देऊन आपले प्राण रक्षण करीत होते. कर्णाची दृष्टी युद्धक्षेत्रावरून फिरत होती. अर्जुन रथाचा कपिध्वज दिसू लागला. अर्जुनाने आपल्या रक्षक दळासह वृषसेनाला वेढले होते. वृषसेनाने नुकताच नकुलाचा पराभव केला होता. त्या युद्धात जखमी घायाळ झालेला वृषसेन जखमांची शिती न बाळगता आवेशाने अर्जुनाबरोबर लढत होता. कर्ण तेथे पोहोचला तेव्हा वृषसेन आपल्या भात्यातला बाण खेचीत होता. वृषसेनाचे लक्ष क्षणभर पित्याकडे गेले. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. वृषसेन आपल्या प्रत्यंच्याला बाण जोडीत असतानाच आकर्ण प्रत्यंच्या खेचलेल्या अर्जुनाने शब्द कर्णाच्या कानावर आले, राधेया, योग्य वेळी आलास. मी उपस्थित नसता तुम्ही 6 वीरांनी माझ्या अभिमन्यू मारलात. आज मी तुझ्या पुत्राचा वध करतो बघ. सामर्थ्य असेल तर वाचव त्याला. त्या शब्दाबरोबरच तो अघोरी बाण अर्जुनाच्या धनुष्यातून सुटला होता. कर्णाच्या विचाराला अवधी मिळण्याआधीच त्या बाणाने आपले लक्ष अचूक टिपले होते. बाणाच्या झोताबरोबरच प्राजक्ताचे फूल गिरक्या घेत भूमीवर उतरावे तसा सुकुमार वृषसेन रथाखाली ढासळला. कर्णाच्या जीवाचा थरकाप झाला. कर्णाने रथाखाली उडी घेतली. तो धावत पुत्राजवळ गेला. वृषसेनाने जगाचा केव्हाच निरोप घेतला होता. त्याच्या नाजूक कंठातून आरपार गेलेल्या बाणाच्या पात्यावरून
रक्ताचे थेंब धरणीवर पडत होते. रक्षणार्थ धावून आलेल्या पित्याला पाहून चेहऱ्यावरचे उमटलेले हास्य तसेच होते. त्या बाणाने वृषसेनाच्या गळ्यातला मोत्याचा सर छेदला होता. मोती ओघळले होते. कर्ण भानविरहित होऊन ते पाहत होता. एका जातिवंत तेजस्वी मोत्याला वेच पडले होते. आता कोणत्याही प्रयत्नाने ते लहान होणार नव्हते. कर्णाने कंपित बोटांनी वृषसेनाचे उघडे डोळे मिटले. आता वृषसेन झोपी गेल्यासारखा भासत होता. कुठल्या तरी स्वप्नात तो गुरफटला होता. त्या चिरविश्रांतीतून त्याला जागे करणे पाप होते. कर्णाच्या मागे पावलांचा आवाज येत होता, पण कर्णाने मागे वळून पाहिले नाही. पेटती लाख जळत ओघळावी तसे शब्द कानावर आले. पुत्रवियोगाचं दुःख एवढं वाटतं? अभिमन्यूच्या वेळी मला कोण यातना झाल्या असतील हे आज तुला कळलं असेल. माझ्या कोवळ्या मुलाचा निर्घुण वध करण्याआधी विवेक सुचला असता तर आज तुझ्यावर ही पाळी आली नसती. आज मी पुत्रवधाचा सूड उगवून कृतार्थ झालोय. वृषसेनाच्या मृत्यूने डोळ्यात गोळा झालेले अश्रू त्या शब्दांच्या दाहात कुठच्या कुठे आटून गेले. त्याने संतापाने वळून पाहिले. त्या आरक्त विशाल नेत्रात प्रज्वलित झालेली आग अर्जुनाला जाणवली. कर्णाने कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रथात अधोअधोहून बसला होता. तशा परिस्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर कटुहास्य प्रकटले. उभ्या धनुष्याला उजवा हात विसावून पराक्रमाच्या अहंकाराने उभ्या राहिलेल्या अर्जुनाला कर्ण म्हणाला, अर्जुना, कृतार्थ तू नाहीस, आज कृतार्थ मी झालो. आज माझ्या मुलाचा वध करून तू सूड उगवला नाहीस. उलट मला उपकारबद्ध केलंयस. त्याबद्दल तुझा मी ऋणी आहे. बालवयाचं कौतुक घरी करायचं, रणांगणावर पाठवण्याआधी. रणांगण बालवयाचा, तारुण्याचा, वार्धक्याचा कधीच विचार करीत नाही. ते फक्त शत्रू हातचं खड्ग जाणतं. माझ्या मुलाचं कोवळं वय लक्षात घेऊन तू त्याला सोडून दिलं असतंस तर या कर्णाला त्या पृथ्वीतलावर उभं राहायला जागा मिळाली नसती. माझ्या मुलाला स्वर्गाचं द्वार कधीही उघडलं नसतं. मी आज तुझा उपकृत आहे. अर्जुनाच्या चेहऱ्यावर उमटलेला आश्चर्यभाव पाहून कर्ण उदासपणे हसला. जा अर्जुना, मी काय म्हणतो ते तुला समजायचं नाही. ते तू तुझं सारथ्य करणाऱ्या कृष्णाला विचार. तो तुला नीट समजावून देईल. वृषसेनाकडे दृष्टी वळवीत कर्ण अर्जुनाला म्हणाला, जा अर्जुना जा. उद्या निर्णायक युद्ध होईल. तोवर उसंत घे. आज खूप पराक्रम केला आहेस, जा. वृषसेनावरची आपली दृष्टी ढळू न देता कर्णाने त्याला शेला अलगद काढला. वृषसेनाचे पडलेले धनुष्य त्याच्या नजीक ठेवले. मुलावर शेला झाकीत असता कर्णाचे हात थांबले. थरथरत्या हाताने कर्णाने वृषसेनाच्या मस्तकावरून हात फिरवला. कष्टाने मन आवरीत त्याने पुत्राचे अखेरचे दर्शन घेतले आणि शेला झाकला. साकळलेले अश्रू निपटले. रथाकडे जात असता वृषसेनाचे पडलेले शिरस्त्राण दिसले. ते शिरस्त्राण उचलून घेऊन कर्ण रथारूढ झाला. कष्टाने म्हणाला, शिबिर. सूर्यबिंब अस्ताचलाला गेले होते. क्षितिजावर अनेक रंगांची दीप्ती रेंगाळत होती. रणांगणावर युद्ध संपल्याच्या नौबती झडत होत्या. शिबिरावर जाताच शल्यराज रथातून उतरला. कर्णाच्या सारथ्याने रथाचा ताबा घेतला. कर्ण काही न बोलता डाव्या हाताने शिरस्त्राण छातीशी कवटाळून उजवा हात रथाच्या हस्तिकेक्षेवर ठेवून रथात उभा होता. शल्यराजाला राहावले नाही. शोकमग्न अवस्थेत उभ्या असलेल्या कर्णाच्या उजव्या हातावर शल्याने हात ठेवला. कर्णाने शल्याकडे पाहिले. शल्यराज गहिवरल्या आवाजात म्हणाला, राधेया, माणसाने एवढं सोसू नये. शल्यराज, काही माणसं परनिंदेसाठी जन्माला आलेली असतात, तशीच काही नुसतं सोसण्यासाठीच जन्माला आलेली असतात. माझ्या देवी तेवढंच आहे, तेवढंच. सारथी. शल्याचा हात मागे आला. रथ कर्णनिवासाकडे जात होता. कर्ण रथामागून ध्वजहीन धावणाऱ्या रथाकडे कर्णाचे लक्ष नव्हते. संध्या छायेतून कर्णाचा रथ निवासाकडे जात होता. कर्णाचे लक्ष कुठेच नव्हते. आपल्या दुःखाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत तो रथात उभा होता. अचानक रथ थांबला. कर्णाने विचारले, रथ का थांबला? मागे पाहत सारथी म्हणाला, मागून रथ येतोय. कर्णाने मागे पाहिले. पाठीमागे वृषसेनाचा रथ होता.
त्यामागून तिसरा रथ येताना दिसत होता. वृषसेनाच्या रथाला बगल देऊन तो रथ पुढे आला. दुर्योधनाचा रथ ओळखताच कर्ण रथाखाली उतरला. दुर्योधन रथातून उतरलेला पाहताच कर्णाच्या मनाचे बांध फुटले. कर्णाचे एवढे विकल रूप दुर्योधनाने केव्हाही पाहिले नव्हते. त्याने कर्णाला जवळ घेतले. भरल्या आवाजात दुर्योधन म्हणाला, कर्णा, शिबिरावर येताच ते कळलं. तोवर तू शिबिर सोडलं होतंस. राहावलं नाही म्हणून धावत आलो. त्या अर्जुनाला प्रायश्चित्त जरूर भोगावं लागेल. दुर्योधन मिठीतून दूर होत कर्ण म्हणाला, युवराज, माझ्या मनात सूड नाही. मृत्यू टळतो कोणाला? जन्माबरोबरच त्याची गाठ मारलेली असते. वृषसेनानं कृतार्थ मृत्यू मिळवला आहे. योद्ध्याला त्यापेक्षा श्रेष्ठ मरण नाही. युवराज, वृषसेन गेला, त्याचं दुःख मला नाही. पण त्याचबरोबर माझ्या जीवनाचा मृत्यू झाला, त्याचं दुःख आहे. तुझा मृत्यू? हो युवराज. मुलंही आपला वारसा, त्यांच्या रूपानं आपलं जीवन पुढे जात असतं. आपलं जीवन संपलं तरी आपल्या पाठीमागंही आपलं जीवन अखंड चालणार आहे, याची जाणीव मृत्यूचं अस्तित्व विसरायला लावते. वृषसेनाच्या मृत्यूनं तो जीवनप्रवाह खंडित झाला. याची वेदना मोठी आहे. एक वेळ मी गेलो असतो तरी चाललं असतं, पण तो राहायला हवा होता. अंधार दाट बनत होता. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, युवराज, रात्र होत आहे. आपण शिबिरावर चला. युवराजांनी रात्री अपरात्री युद्धभूमीवर वावरू नये. मी तुला पोहोचवायला येईन. नको, वृषालीसमोर मी एकटाच जाणं इष्ट. उद्या निर्णायक युद्ध होईल. मित्रा, उद्या हे भयानक युद्ध संपून जाईल. खरं? हो, उद्या संपायलाच हवं. दुर्योधनाने कर्णाचा निरोप घेतला. कर्ण आपल्या रथातून निवासाकडे जात होता. त्याच्या डोळ्यासमोर वृषाली दिसत होती. ती वार्ता सांगायला घरी जाण्यापेक्षा हा रथ घेऊन असंच कुठेतरी दूर निघून जावे असे कर्णाला वाटत होते. रथ थांबला. कर्णाने पाहिले. निवासाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या पायरीवर वृषाली उभी होती. कर्ण रथाखाली उतरला. वृषालीकडे पाहावयाचा धीर त्याला होत नव्हता. ती कर्णाकडे पाहत होती. पायऱ्या चढत येणाऱ्या कर्णाकडे पाहत असता त्याच्या कमरेला शेला नाही, हे वृषालीच्या ध्यानी आले. कर्ण रथामागून आलेला ध्वजहीन मोकळा रथ आणि अधोवधन पायऱ्या चढणाऱ्या कर्ण पाहून वृषालीच्या मनाचा धीर सुटला. कष्टाने ती म्हणाली, नाथ. कर्णाने एकदम वर पाहिले. वृषालीची अवस्था पाहून तो झरझर पायऱ्या चढला. वृषालीने विचारले, आपण आलात? पण माझा वसू कुठे आहे? वृषालीच्या अस्थिर, भयशंकित दृष्टीला पाहणे पण कठीण होते. बळ एकवटून कर्ण म्हणाला, आपला वृषसेन आज अमर झाला रणांगणात. अर्जुनाच्या हातून त्याला वीरगती मिळाली. वृषाली, त्याच्या पराक्रमाला जोड नाही. डोळ्यात भरलेले अश्रू सांडत असता थरथरणाऱ्या ओठांनी ती उद्गारली, कसला पराक्रम? जिवंत राहून पराक्रम सिद्ध होत नाही का? कर्णाने वृषालीला कवटाळले. वृषाली अश्रू ढाळीत होती. आपल्या नेत्रात गोळा झालेले अश्रू आवरीत कर्ण म्हणाला, वसू, रडू नकोस. ज्यात आनंद वाटावा असं मरण आपल्या वृषसेनानं जिंकलंय. पराक्रम दाखवूनही जिवंत राहता येतं, पण त्यानं आयुष्याच्या अखेरीला वीरगती मिळेल असं सांगता येत नाही. वीरगती मिळणं दुर्लभ असतं. वृषसेनासाठी दुबळे अश्रू ढाळू नकोस. आजवरच्या युद्धात कमी का जिव्हाळे हरवले? रणभूमीचा पट मांडला आहे. लागणाऱ्या विलंबाबरोबर अधिक मोहरी खर्च पडणार आहेत. वाढत्या रणांगणाबरोबर दुःखोत्साहाचं बळही वाढायला हवं. नाथ. वृषाली पुढे बोलू शकली नाही. सावध हो वृषाली, शोकावर. या रणांगणावरची मोहरी आज जरी वेगवेगळी उधळली गेली तरी त्या विधात्याला एकाच संदुकीतील ती सोबती आहेत. कोणास ठाऊक, कदाचित याच वेळी स्वर्गात अभिमन्यू आणि वृषसेन सोंगट्यांचा पट मांडून बसले असतील. कर्णाने वृषालीला सावरले. आपल्या हाताचा आधार देऊन कर्ण वृषालीसह शय्यागृहात आला. वृषसेन गेला यावर वृषालीचा विश्वासच बसत नव्हता. 2च दिवसांपूर्वी त्याच वृषसेनाने आपल्या पराक्रमाची कथा सांगितली होती. ती सांगताना त्याच्या चेहऱ्यावर विलसणारा अभिमान केवळ मोहक होता. न राहून वृषालीने विचारले, पण हे झालं कसं? मी रणांगणावर दुसऱ्या बाजूला गुंतलो होतो.
आपल्या वृषसेनानं नकुलचा पराभव केला आणि त्याचवेळी अर्जुन सामोरा आला. अर्जुनाच्या रूपाला आपला वृषसेन थोडाही घाबरला नाही. त्याच बलानं तो युद्ध करीत होता. अर्जुनानं वृषसेनेला वेढल्याचं कळताच मी तिकडे धावलो. पण फार वेळ झाला होता. माझ्या डोळ्यांदेखत अर्जुनाचा सुटलेला बाण मी पाहिला. रणभूमीवर चिरनिद्रा घेणाऱ्या आपल्या वृषसेनाजवळ मी गेलो. त्याच्या रूपात कोणताच बदल पडला नव्हता. मला आलेलं पाहून चेहऱ्यावर उमललेलं स्मित तसंच त्याच्या ओठांवर विलसत होतं. काही बोलला नाही. गुदमरल्या स्वरात वृषालीने विचारलं. नकारार्थी मान हलवीत कर्ण म्हणाला, नाही. तेवढी उसंतच त्याला मिळाली नाही. अर्जुनाचं शरसंधान अचूक असतं, क्लेशविरहित असतं. जाणाऱ्याची क्लेशापासून सुटका होते. पण मागं राहणारे नुसत्या वृषसेनाचं दुःख घेऊन मी आलो नाही. वृषालीने वर पाहिले. कर्णाचे नेत्र भरून आले होते. वसू, या सोसण्याचा मला उबग आला आहे. माझ्या मनाला वेदना होत नाहीत असं का तुला वाटतं? आज एकट्या मुलाचंच दुःख घेऊन आलो नाही. आज मी खूप हरवलं. वसू, आपला चक्रधर भाऊजी. हो वसू, आज माझा कटिबंध हरवला. त्याच्या पाठीत कोणीतरी उभी कुऱ्हाड घातली. त्याच्या स्थितीत मला शोधित तो आला. वसू हसत मुखानं अतीव दुःखसुद्धा कसं सहन करावं हे त्यानंच मला शिकवलं. वृषसेन गेला त्यावेळी अर्जुनाच्या कृत्याचा संताप आला नाही. अभिमन्यूच्या वेळी त्यानं कोणतं दुःख भोगलं असेल त्याची तीव्र कल्पना मला त्यावेळी आली. दात्या कर्णाच्या जीवनातलं एक सर्वात मोठं देणं दिलं गेलं असंच त्या क्षणी मला वाटलं. वसू, आता अश्रूंना थारा नाही. मी अर्जुनाला निर्णायक युद्धाचं उद्याचं आव्हान दिलं आहे. उद्या एक कर्ण तरी राहील किंवा अर्जुन. उद्याचा सूर्यास्त कोणीतरी एकच पाहील. दुसरा साक्षात सूर्याच्या तेजात मिसळून जाईल. त्या शेवटच्या वाक्याने वृषालीचे नेत्र कोरडे बनले. भीतीने कर्णाला ती अधिकच बिलगली. असं बोलू नये. आपण विजयी व्हाल. त्या अर्जुनाचा पराभव तुम्ही सहज कराल. ती माझी योग्यता असेलही. पण वृषाली, नुसत्या योद्ध्याच्या कौशल्यावर युद्ध जिंकलं जात नाही. सारथ्याला तेवढं बळ असावं लागतं. दुबळ्यांनाही वज्रबन मिळवून देणारा सारथी तो कृष्ण कुठे आणि आपल्या निंदेनं सूर्यालाही झाकळू पाहणारा शल्य कुठे? वृषाली, मी उद्या नसलो तरी चालेल. माझ्या मागं मला जाणून घेणारं कुणीतरी भेटेल असं वाटत नाही. मला संपूर्ण समजून घेणारी तू तरी मागं राहशील त्याचा आनंद मला आहे. नाही नाथ, जगण्याला अर्थ राहायचा नाही. वसू, कर्णाने वृषालीला एकदम कवटाळले. तिचा चेहरा उंचावून त्या नेत्राचे अश्रू आपल्या ओठांनी टिपीत कर्ण म्हणाला, वसू, गिरण माझ्यासाठी एक कर. तेवढं वचन दे मला. कसलं वचन? मी उद्या परतलो नाही तर मागं राहील. त्याला निदान शाप देऊ नकोस. ते सोसण्याचं बळ त्याला राहणार नाही. त्यापासून त्याला वाचवणं कृष्णालाही जमायचं नाही. रात्री वृषाली कर्णाच्या मिठीत झोपी गेली होती. झोपेसुद्धा वृषालीचे हुंदके उमटत होते. तिच्या मिठीची तीव्रता कर्णाला जाणवत होती. कर्णाचे नेत्र सताड उघडे होते. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता उद्याचा दिवस काय निर्णायक ठरतोय हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.